ऐका ऐका बालका उपदेश माझा निराधारी माझा निराधारी नको गुरु माया राणी माया संसारी कवी म्हणतात हे मानवा हे नरा 184 युनी फिरून तुला हा नरदेह प्राप्त झाला मग ह्या जीवनाचं जर सार्थक करायचं असं तुला तरी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे या प्रपंचात गुंतून राहू नको प्रपंच करू नको असं नाही म्हटलं प्रपंच करून परमार्थ साधावा म्हणून कितीही माझं माझं म्हटलं तरी माझं आणि कबाड होतं नाटक होतं कुणाचं कोणी नसतं म्हणून कवीने पुढे त्यांना काय म्हटले पहा भगवंताच्या चरणी लीन नाही झालं तर पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हा फेरा चालू राहतो म्हणून कवीने म्हटले गर्भवासाचं दुःख दारुण फारच श्रमलासी पुढे काय म्हणतात कवी पहा आणि मग हा नरदेह प्राप्त झाला भगवंताची कृपा जिजे जिजी हात पाय कान गोड दुःख मला यावते हात पाय कान गोड दुःख मला यावते पवित्र असं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे म्हणून कवीने पुढे त्यांना काय म्हटले पहा राजा प्रेमत हारी नको गुरु माया राणी कोणी नाही तुझ्या संसारी
असेल तर कोणता तरी एक देव फिक्स केला पाहिजे. आपलं कसं होतं पहा, सोमवार उजडला चालला महादेवाच्या मंदिरात, शंकराला माझा महादेवाला माझा झाला महादेवाचा भक्त. सोमवारची रात्र संपली, मंगळवार उजडला. मंगळवार उजडला, आली देवी याच्या अंगात. सुटला बाई पदर माझा नवत्या पानात, अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. मंगळवार उजडला, झाला देवीचा भक्त. मंगळवारची रात्र संपली, बुधवार उजडला. बोलावा विठ्ठल गुरुवार उजडला, झाला दत्तात्रयाचा भक्त. रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, मला लागेनांत काल स्वप्नात आले माझ्या गुरुदेवाने. गुरुवारची रात्र संपली, शुक्रवार उजडला. संतोषी माते की जय. शुक्रवारची रात्र संपली, शनिवार उजडला. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा दया मारुतीला. झाला हनुमानरायाचा भक्त. शनिवारची रात्र संपली, रविवार उजडला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमानंद वारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी.
असा जो दिवस उगल त्याप्रमाणे आपला देव बदलतो. तसेच हरिभक्त परायण गोरख महाराज जाते यांच्याकडून देखील चालू कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत, धन्यवाद. ज्याप्रमाणे दिवस बदलत त्याप्रमाणे आपला देव बदलतो. परंतु तुकाराम महाराजांनी सुंदर असं वर्णन केलं. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा वारकरी संप्रदायाचं कसं सोपं आहे. एकच देव, एकच माय, एकच बंधू, एकच बहीण. म्हणून या भगवंताची आस किती लागली पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या सासरवासनीला आपल्या माहेराची ओढ लागते त्याप्रमाणे या भगवंताची आस लागली पाहिजे. सासर आणि माहेर याच्यातला फरक तुम्हाला सांगून जाईल. सासर म्हणजे आणि माहेर म्हणजे काय, जिथं सर्व काही करण्याचं स्वातंत्र्य आहे, खाण्याचं स्वातंत्र्य आहे, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, काही परिधान करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला माहेर असं म्हणतात. आणि याच्या विरुद्धात जे आहे त्याला सासर असं म्हणतात. एवढं करून तुम्हाला समजणार नाही, थोडस अजून सोपं करून सांगतो. एक पोळ्याचा सण आला होता. त्या सासूबाईनं आपल्या सुनबाईला पोळ्या करायला सांगितल्या. त्या सुनबाईनं पोळ्या करायला घेतल्या आणि पूर्वीच्या सुनबाई सासूबाईचं ऐकत होत्या. हल्ली नाही ऐकत, कारण हल्लीच्या सासूबाईच गावांवर असते. का ऐकायचं नाही का. त्या सासूबाईनं पोळ्या करायला सांगितल्या. त्या सुनबाईनं घाई ते पोळ्या करायला, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, आमच्याकडे लाटणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, लाटणं. बरं ठीक आहे, लाटणं तर लाटणं. ते लाटणं घेतलं आणि पोळ्या करायला लागली. न जाणं चुकून ते लाटणं त्या तेलाच्या वाटीला लागलं. वाटीभर तेल सांडलं. सासूबाई लगेच आली. हे शिकवलं का माईनं, हे शिकवलं का बापानं. नाही ते बोलणी. आता काय काय बोलणी महिला मंडळीला चांगलं माहिती. परंतु ती सून बिचारी गरीब होती, माझ्यासारखी गरीब होती, पण निमूट ऐकून घेतलं आणि तिने त्या आपल्या ननंदबाईला आवाज दिला. ननंदबाई, तेवढं तेलाचं कॅन मला काढून द्या. ती ननंदबाई आली, डब्यावर उभी राहिली आणि तेलाचं कॅन काढायला गेली. ते तेलाचं कॅन तिच्या हातातून पडलं. चांगलं 2 लिटर तेल सांडलं. सासूबाई लगेच आली. सांडतच असते, होतच असते. बरं, ही कॅसेट कशामुळे बदलली. सासर आणि माहेर, हा सासर आणि माहेरचा फरक आहे. तद्वत सर्व संतांना देखील माहेराचीच ओढ होती. बहिणाबाईने सुंदर असं वर्णन केलं. माहेराचं वर्णन कसं केलं पहा. आज माहेराला जाडी हो पहाटे, आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. आणि पूर्वी एसटीनं माहेराला जावं लागायचं. कुठंतरी फाट्यावर उतरायचं. चालत असताना त्या दगडाची ठेस तिला लागली, पण त्या दगडाला देखील दुष्यंत दिलं नाही.
काय म्हणती ती सुनबाई, माझ्या माहेराचा वाट जरी लागल्या ठेचा वाटवरच्या दगडा तुला फुटली वाचा आज माहेराला जाणार झाली झाली व पहाट आधी आधी डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. याप्रमाणे भगवंताची आस लागली पाहिजे म्हणून पुढील चरणात कवीने काय म्हटले पहा. आणि मानवी जीवनाच्या 3 अवस्था आहेत, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे खेळण्यात जातं, तरुणपणाच्या वेळेला तो मानव पदार्पण करतो, त्यावेळेला नको नको त्या विषयाच्या आहारी जातो, नको नको ते खातो, नको नको ते पितो. म्हणून कवीने काय म्हटले पहा. आणि ज्या वेळेला तो माणूस तरुणपणात पदार्पण करतो त्यावेळेला विषयाच्या आहारी जातो आणि आपल्या आई वडिलांचं तिरस्कार करतो. परंतु आई वडिलांना या भूतलावरती सर्वात श्रेष्ठ असं मानले गेलेलं आहे. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. म्हणून गणपती बाप्पा आणि त्यांचे बंधू कार्तिक स्वामी यांच्या ज्या वेळेला तीर्थभ्रमणाची पैज लागली त्यावेळेला गणपती बाप्पांनी फक्त आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. आणि म्हणून परंतु कुणी कुणी आताच्या युगातील कुणी कुणी आई वडिलांचा तिरस्कार करतो. आई वडिलांच्या सेवेचं पुण्य किती आहे. मग आई वडिलांची सेवा कोणी केली. श्रावण बाळांनी आई वडिलांची सेवा केली. या विश्वात सर्वत्र ख्याती त्याची झाली. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. साक्षात परब्रह्म विटेवर उभं राहिलं. तद्वत या पिंपळगाव वाघा या ठिकाण या सर्व वारकरी किंवा हे सर्व सामान्य जे लोक आहेत त्यांना जाणं येणं कुठं पंढरीला जाणं येणं शक्य नाही. म्हणून पुंडलिकाप्रमाणे डॉक्टर महाराजांनी संत पंढरीची निर्मिती केली. पुंडलिकापेक्षा काही कमी ख्याती नाही असं मला वाटतं. म्हणून पुंडलिकाचा इतिहास थोडक्यात इतिहास आपल्याला सांगून जाईल. ज्या वेळेला पुंडलिकाचं लग्न केलं ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या जीवनात विघ्न येतं ना त्याप्रमाणे पुंडलिकाच्या आई वडिलांच्या जीवनात देखील विघ्न आलं. पुंडलिकाचं ज्या वेळेला लग्न केलं पुंडलिकाने आपल्या आई वडिलांचा छळ करायला सुरुवात केली. परंतु वृद्ध आई वडिलांनी तीर्थाटनाचा आग्रह धरला. आपले वृद्ध आई वडील आणि स्वतःची बायको यांना घेऊन पुंडलिक तीर्थाटनाला निघाला. तो कसा निघाला पहा. आई बापाच्या गळ्याला दोरी आवाबाईने खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी
स्वतःचे वृद्ध आईवडील, स्वतःचे जन्मदाते आईवडील यांच्या गळ्याला दोरी लावली आणि स्वतःची बायको खांद्यावर घेतली आणि पुंडलिक तीर्थाटनाला निघाले. रात्रीच्या मुक्कामी ते रोहिदास जंबार यांच्या घरी मुक्कामी गेले. रात्रीचं जेवण वगैरे आटोपलं, निवांत झोपी गेले. भल्या पहाटेला अलाराम वाजला. माऊली, पूर्वीचा अलाराम वेगळा होता, आताचा अलाराम वेगळा आहे. पूर्वीचा अलाराम काय होता? कोंबडा हरवायचा. कोंबडा हरवला, त्या आश्रमातील महिला भगिनी जाग्या झाल्या. सुंदर असं सड संभाषण झालं आणि पूर्वी चरितार्थासाठी दळण दळावा लागायचं. सुंदर अशी जात्यावरली ओवी चालू झाली. अगं सुंदर माझ्या टाळी वाजवा. टाळी वाजवण्याची पंचसूत्री आज तुम्हाला सांगून जाईल. पोटापुढे टाळी वाजवा, कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा होणार नाही. हृदयापुढे टाळी वाजवा, तुम्हाला अटॅक येणार नाही. तोंडापुढे टाळी वाजवा, तुमचे दात पडणार नाही. डोळ्यापुढे टाळी वाजवा, तुम्हाला चष्मा लागणार नाही. आणि हरिभजनात, हरिकीर्तनात डोक्यावर हात घेऊन टाळी वाजवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
सुंदर अशी ओवी ऐकून पुंडलिकाला जाग आली. प्रातसमयी ज्या वेळेला तो स्नान करण्यासाठी नदीवर गेला त्यावेळेला गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा थोर असा उपदेश पुढे कुकुट स्वामी यांना त्यांनी गुरु करून घेतलं. आपल्या केलेल्या कार्याचा त्याला पश्चाताप झाला. पुन्हा आई वडिलांची सेवा करू लागला. आई वडिलांची सेवा कशी केली पहा. माता पित्याची सेवा करीतो पुंडलिक आपल्या आई वडिलांची करत असलेल्या सेवा बघून या विश्वाचा बाप पंढरीचा पांडुरंग साक्षात भेटायला आले. हे पुंडलिका, मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचे ते माग. माऊली विचार करा, आपण त्या जागेवर असतो तर काय केलं असतं? लगेच काहीतरी दे. परंतु पुंडलिक म्हटले, जोपर्यंत माझ्याच्याने माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला तुझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही. हातातली वीट भिरकवली. आज 28 युद्ध झाले. पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग अजून तिथं उभे आहे. परंतु पांडुरंग म्हटले, तरी पण तू काहीतरी मागितलं पाहिजे. देवादिदेवा ठीक आहे, ज्या ज्या वेळेला तुझ्या नावाचा जयघोष होईल तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो पहा, पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय. असो, आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात परब्रह्म विटेवर राहिले. परंतु आताच्या युगातले पुंडलिक आई वडिलांची सेवा करत नाही. एखादा बहादरता असं म्हणतो, काय केलं माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी? आई वडिलांनी केलेली पुण्याई, आई वडिलांचं कर्तृत्व छोटस काव्यात्मक वर्णन आलेलं आहे, आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. बाप माझा वडे, आई माझी फुलताई ग सईबाई, आई माझी फुलताई
आणि मग इतकं गोड आहे आई वडिलांचं प्रेम, परंतु कुणी कुणी दिंडीला जातो, कुठंतरी उपास तापास करतो, परंतु एका सुभाषितकारानं सुंदर असं वर्णन केलंय, अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटले, माये बापे केवळ काशी, तेनेने जावे तीर्थासी। म्हणून पुढील चरणात कवी काय म्हणतात पहा, पुढील चरणात कवीने काय म्हटले पहा, ऐका ऐक बालक सर्वची समदृष्टी पाडे, समदृष्टी पाडे, होती पहा, महाविष्णूचा अवतार साधकांचा माय बाप, दर्शने हरिताप, सर्वभूती एक रूप ज्ञानोबा माझा, किती नम्रता होती, वयाच्या 16व्या वर्षी या सकल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, तुका परस्परे पडो मैत्र जीवांची। म्हणून अंगी नम्रता सदा सदी अंतरच्या गावे, अवप्य मदनी किया नित्य हरि भजनी गाजा विहार,
या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. म्हणून म्हटले श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांची लेखा कोण करी. राजयाची कंता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्ध पावे. म्हणून प्रेमे करण वंदी मारुती अव गुरु कृपाहारी गुरु कृपाहारी नको गुरु कृपाया दाई कोणी दाई तुझ्या संसारी